नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी विद्या तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करणार आहे. तर सर्वप्रथम हर हर महादेव. ज्या पवित्र महिन्याची प्रत्येक शिवभक्त अगदी मनापासून आतुरतेने वाट पाहत असतो, ती अत्यंत पवित्र आणि पावन श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे. भोळ्या महादेवाची असीम कृपा प्राप्त करण्यासाठी, मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्याची आणि जीवनामध्ये सुख शांती व समृद्धी आणण्याची हीच ती सर्वोत्तम वेळ मानली जाते. पण यंदा म्हणजे 2026मध्ये श्रावण महिना नेमका कधी सुरू होतोय, एकूण किती श्रावणी सोमवार येत आहेत, कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ व्हायची आहे आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणती साधी सोपी पूजा करायची आहे, या सर्वांची सविस्तर माहिती आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यंदाच्या श्रावण महिन्यात काही विशेष योग आणि माहिती दडली आहे. चला तर मग उशीर न करता सुरुवात करूयात. हर हर महादेव. हिंदू धर्मामध्ये आणि शास्त्रानुसार श्रावण हा केवळ एक महिना नाही, तर तो भक्ती आणि संयम, उपासना आणि आत्मानंदाचा एक मोठा उत्सव आहे. असे मानले जाते की श्रावण महिन्यात संपूर्ण पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा आणि शिवतत्व अत्यंत सक्रिय असते. पण श्रावण महिना भगवान शिवाला एवढा प्रिय का आहे, यामागे एक अत्यंत महान पौराणिक कथा आहे. जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केलं, तेव्हा त्यातून एक अत्यंत भयंकर विष बाहेर पडलं, ज्याला हलाहल विष म्हणतात. हे विष एवढं दाहक होतं की त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता. जगाचे रक्षण करण्यासाठी आपल्या दयाळू आणि भोळ्या महादेवांनी ते विष स्वतः प्राशन केलं आणि आपल्या कंठात धारण केलं. त्यामुळे महादेवांचा कंठ हा निळा पडला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले. विषाचा भयंकर दाह शांत व्हावा आणि महादेवांना शीतलता मिळावी म्हणून सर्व देवांनी आणि ऋषीमुनींनी महादेवांवर निरंतर जलाभिषेक केला. याच महान घटनेचे स्मरण म्हणून आणि महादेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करण्याची पवित्र परंपरा पाळली जाते. आता जाणून घेऊया यंदाच्या श्रावण महिन्यात महत्त्वाच्या तारखांबद्दल. पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवारी होत आहे आणि या श्रावण महिन्याची सांगता 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवारी होणार आहे. भगवान महादेवाला श्रावणी सोमवार अत्यंत प्रिय असतात. या दिवशी केलेला उपवास आणि शिवपूजा भक्तांच्या जीवनातील सर्व दुःखे आणि संकट दूर करते, अशी दृढ श्रद्धा आहे. यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026, तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026, चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026. या 4ही सोमवारी शिवाची उपासना केल्याने अत्यंत पटीने पुण्यफळाची प्राप्ती होते. मित्रांनो, श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी? ही पूजा अतिशय साधी आणि भावपूर्ण असावी. श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ किंवा पांढरे फिकट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. घरात किंवा जवळील शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर शुद्ध पाणी, गंगाजल आणि शक्य असल्यास पंचामृताने अभिषेक करायचा आहे. महादेवाला पूजेमध्ये काही विशेष वस्तू आवर्जून अर्पण करावयाच्या आहेत. त्यामध्ये स्वच्छ किंवा अखंड 3 पानांचे बेलपत्र, धोत्र्याचे फूल व फळ, पांढरी स्वच्छ फुले, भस्म आणि पांढरे चंदन, अक्षदा, न तुटलेले तांदूळ, सात्विक फळे आणि नैवेद्य. अभिषेक किंवा पूजा करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. लक्षात ठेवा, आपले महादेव हे अत्यंत भोलेनाथ आहेत. त्यांना महागड्या वस्तू किंवा मोठ्या अवडंबराची गरज नसते. त्यांना हवी असते फक्त तुमची खरी निर्मळ भक्ती आणि श्रद्धा. मित्रांनो, श्रावण महिना हा महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी अत्यंत विशेष आणि आनंदाचा मानला जातो. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने जेव्हा भगवान शिवाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि श्रावण महिन्याचा त्यांचा विवाह संपन्न झाला होता.
म्हणूनच अविवाहित मुली इच्छित योग्य आणि गुणी जीवनसाथी मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचे व्रत करतात. तर विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदावी म्हणून शिवपार्वतीची पूजा करत असतात. महाराष्ट्रात श्रावणी सोमवार शिवमुठ वाहण्याची एक सुंदर आणि समृद्ध परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. शिवमुठ म्हणजे काय? तर शिवमुठ म्हणजे भगवान शिवाला प्रत्येक सोमवारी एका विशिष्ट धान्याची मुठभर अर्पण करणे. या परंपरेमागे निसर्गाविषयीचा आदर, कृतज्ञता आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा भाव असतो. पहिला श्रावणी सोमवारी म्हणजे 17 ऑगस्ट 2026 या रोजी तांदळाचे शिवमुठ, धान्य, तांदूळ, अक्षता. महत्त्व: तांदूळ हे शुद्धता, समृद्धी, अन्नपूर्णता आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदळाचे शिवमुठ वाहून आपल्याला कुटुंबात अन्नधान्याची आणि सुखाची कधीही कमतरता भासू नये अशी प्रार्थना करायची आहे किंवा केली जाते. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी आहे. तर त्या दिवशी आपल्याला तिळाचे शिवमुठ म्हणजे धान्य हे पांढरे तीळ किंवा काळे तीळ. महत्त्व: धार्मिक विधींमध्ये तिळाला विशेष स्थान आहे. त्यामुळे दुसऱ्या सोमवारी शिवमुठ तिळाची वाहिल्याने संचित पापांचा क्षय होतो, पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते. आता तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे 31 ऑगस्ट 2026 रोजी आपण मुगाचे शिवमुठ म्हणजे धान्य हे अख्खे हिरवे मूग आहेत. त्याचं महत्त्व म्हणजे मूग हे सात्विक आणि पौष्टिक धान्य आहे. हिरवा रंग नवजीवन आणि आरोग्याचं प्रतीक आहे. तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण केल्याने उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि कुटुंबाची प्रगती साधली जाते. चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026 रोजी येतो. तर त्या दिवशी आपल्याला धान्य हे गहू आहे, म्हणून आपल्याला त्या दिवशी गव्हाचे शिवमुठ व्हायचे आहे. समृद्धी, भरभराट आणि स्थैर्याचं प्रतीक आहे गहू. शेवटच्या सोमवारी गव्हाचे शिवमुठ वाहून व्यवसायात यश, आर्थिक प्रगती आणि जीवनात स्थैर्य लाभावे अशी प्रार्थना केली जाते. थोडक्यात सांगायचं झाले तर तांदूळ म्हणजे शुभ सुरुवात, तीळ म्हणजे पापक्षय व आत्मशुद्धी, मूग म्हणजे आरोग्य व सकारात्मकता आणि गहू म्हणजे आर्थिक संपन्नता. अशा प्रकारे भक्तीचा हा प्रवास अन्न, शुद्धता, आरोग्य आणि समृद्धी या 4 टप्प्याने पूर्ण होतो. तर श्रावण महिन्याचे पूर्ण फळ आणि महादेवाची कृपा मिळवायची असेल तर या महिन्यात काही साधे आणि महत्त्वाचे नियम पाळणेही गरजेचे आहे. त्यामुळे आपण काय करावे तर दररोज शक्य असल्यास जवळच्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, सात्विक आहार घ्यावा आणि मन स्वच्छ ठेवावे. गरजू आणि गरीब व्यक्तींना अन्न किंवा वस्त्राचे दान करावे. घरात रोज सकाळी व संध्याकाळी दिवा लावून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. काय टाळावे तर या महिन्यात श्रावण संपूर्ण महिन्यात आपल्याला मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळायचं आहे. कोणाबद्दलही वाईट विचार, राग, द्वेष किंवा व्यर्थ वादविवाद करू नयेत. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा किंवा कोणाचाही अनादर करू नये. श्रावण हा केवळ उपवासाचा महिना नाही तर आपले मन आणि आचरण शुद्ध करण्याचा काळ आहे. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल किंवा शिवपूजेबद्दल आणखी कोणती माहिती जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला येणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.